बॉलवर चौकार बॅकफुटला गेलाय पुन्हा कट केलाय गॅप मध्ये टॅप हलकसं क्षेत्ररक्षण खराब परंतु बॅकअप चांगले यावेळी एकच धाव मिळते स्क्वेअर कट करायचा होता सिंगल मिळते थोडासा नाराज असेल फलंदाज साहिल धावसंख्या स्कोर कार्डवर आता पोहोचली टीमची टोटल स्कोर कार्डवर 46 धावा 74 धावांचं लक्ष 10 चेंडू 28 धावांची गरज इथे मोठे फटके आले तर सामना पलटू शकतो आणि तोच प्रयत्न करायचा असेल आत्मविश्वासाने खेळावं लागेल गोलंदाज पुन्हा एकदा तयार लेफ्ट मोर विकेटने पुढचा चेंडू ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न इथे नजर नाहीये नजर हटी दुर्घटना घटी बॉल थोडासा खाली राहिलाय सबमरीन डिलिव्हरी शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता तुमच्याकडे इथून पुढे 9 बॉलमध्ये 28 प्रत्येक क्षणाला सामन्यामध्ये रंगतदार स्थिती कोणता संघ बाजी मारेल सिद्धनाथ स्पोर्ट छिनके की कोंगाई क्रिकेट क्लब कंगनोळी वॉट मॅच हृदयाची धडधड वाढेल गोलंदाज तयार लेफ्ट आरामडी विकेटने लेफ्ट होती विकेटने यावेळी चेंडू टाकलाय चांगला चेंडू पुन्हा फॉलो थ्रू मध्ये अडवत असताना डॉट बॉल नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज पहा निराशा स्पष्ट दाखवतोय त्याने बॅट देखील झटकली आहे कारण त्याला माहिती आहे या मॅचचं महत्त्व काय प्रत्येक डॉट बॉल नंतर दबाव असेल परंतु प्रत्येक फटक्यानंतर तेवढाच आत्मविश्वास पाहायला मिळेल डू ऑर डायची सिच्युएशन आहे कोणता संघ बाजी मारेल हे देखील पाहूया गोलंदाज तयार गोलंदाज पुन्हा एकदा तयार या षटकातला चौथा चेंडू हाफ ट्रॅकर बॉल बॅकफुटला जात असताना कव्हर्स मध्ये खेळाय मिड ऑफला खेळाडू रन मिळणार नाहीये चांगलं क्षेत्ररक्षण बीट केलंय उत्तर नाहीये या बॉलवर पूर्णपणे बीट प्रत्येक डॉट बॉल नंतर तुम्ही पाहू शकाल दबाव पाहायला मिळेल आणि आता आपण पाहतोय ज्या पद्धतीने हा सामना इथे रंगलाय कहाणी में ट्विस्ट चेंडू शिल्लक असतील इथून पुढे तुमच्याकडे 7 बॉलमध्ये रन बनवायचे असतील या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 28 पुढचा बॉल पुन्हा एकदा लेग कटर बॅकफुटला जात असताना खेळलाय बॅटची कडा घेतली फ्लाइंग स्लिपला खेळाडूला बीट केले बॉल मागे चाललाय अलॉंग द कार्पेट बॉल सीमारेषेच्या दिशेने अखेर चांगलं क्षेत्ररक्षण इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु पहा सुरक्षित पोहोचलाय प्रत्येक चेंडूवर हृदयाची धडधड वाढेल अंपायर सिग्नल येतोय आता एकच रन मिळेल की काय असं चित्र परंतु रन मिळत नाहीये हा बॉल चाललाय डॉट बॉल चांगली गोलंदाजी आणि अखेर ह्या षटकाची समाप्ती होती 4 षटकांचा खेळ संपलाय शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि मॅचला जिंकण्यासाठी रन बनवायचे असतील 28 तर लिओपार्ड बिअर शॉपचे ओनर श्रीकांतजी परदेशी यांचं देखील स्वागत झाले आपले देखील हार्दिक स्वागत आगतम स्वागतम सुस्वागतम शेवटचे 6 चेंडू जिंकण्यासाठी 28 धावांची गरज कहाणी में ट्विस्ट आता पाहूया काय घडणार या मॅच मध्ये सामना अगदी रोमहर्षक स्थितीमध्ये पोहोचलाय टीमची टोटल स्कोर कार्डवर तुम्ही पाहू शकाल 6 चेंडू मध्ये धावा बनवायच्या असतील या मॅचला जिंकण्यासाठी 28 गोलंदाज तयार कहाणी में ट्विस्ट सामना रोमहर्षक स्थितीमध्ये यासाठी ही स्पर्धा पाहावी लागेल जो सामना 74 धावांचा होता आता 6 बॉलमध्ये 28 फलंदाज तयार स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहू शकाल साहिल पहिला बॉल फेस करेल डावखुऱ्याताचा गोलंदाज लेफ्ट मारवडी विकेटने पहिला चेंडू हो चांगलं टायमिंग आउट ऑफ द पार्क स्लॉट मध्ये टाकला की प्लॉटच्या बाहेर जातो इट्स अ मॅसिव्ह हिट 6 हॉटेल रानमाळ्याच्या चवीनं येडं केले सारं घरदार भावानं थेट आणलाय ढगामधून षटकार विश्वजित चषक 2024 आयोजक उदय भैया शिंदे मित्र परिवार पहिल्या बॉलवर तुटून पडला ऑन साइडला मोठा फटका चांगले टायमिंग जुळवलं आणि बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार 5 बॉलमध्ये रन बनवायचे असतील 22 कहाणी में ट्विस्ट हृदयाची धडधड वाढेल कवठेमंकाळ नगरीचे माजी उपनगराध्यक्ष आयाज भाई मुल्ला यांचे या ठिकाणी आगमन होतंय आयोजकांच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत अनेक मान्यवर येत आहेत त्यांचं आम्ही स्वागत करतोय अतिथी देव भव ही आपली संस्कृती आहे
आणि या संस्कृतीनुसार आम्ही प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत करतोय. नो बॅक टू क्रिकेट. 5 बॉलमध्ये 22. आता चर्चा होईल, आता चर्चा रंगेल. पहिल्या बॉलवर स्लॉग स्वीपचा दणका दाखवलाय आणि एक मोठा षटकार वसूल केलाय आणि सांगितलंय जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. 5 बॉल 22 धावा. व्हॉट मॅच. सिद्धनाथ स्पोर्ट छिनके, कोंगाई क्रिकेट क्लब कंगनोळी. कोणता संघ बाजी मारेल? गोलंदाज तयार. फलंदाज साहिलच्या बॅट म्हणून आयकॉन खेळतोय आणि आयकॉनिक षटकार त्यांनी ठोकलाय. गोलंदाज तयार. नितीन हाफ ट्रॅकर बॉल पूल केलाय. इथे संधी होती परंतु पहा क्षेत्ररक्षण थोडंसं अडकळतंय. रन घेतली नाहीये. रन घेण्याचा प्रयत्न इथे दाखवला नाहीये. त्यानंतर गोलंदाज ज्या पद्धतीने चेंडू टाकला होता, कमी गतीचा बॉल बीट केले आणि आता तिसऱ्या पंचांकडे जाईल हा निर्णय. DRS पंचांच्या निर्णयाचं स्वागत करत असताना DRS इथे घेतलाय. या बॉलवर काय असेल? गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप. साहिल सर्व काही आता दोन्ही टीमसाठी विपरीत होतंय की काय असं चित्र. 6 बॉलमध्ये 28 धावांची गरज होती. पहिल्या बॉलवर षटकार ठोकलाय. दुसरा बॉल चांगला लेग कटर पेश केला परंतु गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप घेतलाय. इथे जर खराब चेंडू असेल तर संधी प्राप्त होईल परंतु इथे जर चांगला चेंडू असेल, फेअर डिलिव्हरी असेल तर मात्र दबाव असेल. कारण प्रत्येक डॉट बॉल या मॅचमधून तुम्हाला बाहेर घेऊन जाऊ शकेल. डू ऑर डायची लढत आहे. करा किंवा मरा, जिंकू किंवा मरू अशी स्थिती. आता मात्र हृदयाची धडधड वाढली. तिसरे पंच इन ॲक्शन मध्ये. काही क्षणांमध्ये दूध का दूध और पाणी का पाणी. काय असेल या बॉलची कहाणी ऐकण्याआधी जाऊया DJ अजिज यांच्या दिशेने आणि ऐकू एक चांगलं संगीत. पराभवाने माणूस संपत नसतो. प्रयत्न करतो तो संपतो आणि अंपायर सिग्नल आलाय. इट्स तरी ते फेकी चेंडू म्हणजे नो बॉल. ओ कहाणी में ट्विस्ट. आता नो बॉल आलाय. 2 धावा मिळतील या बॉलवर. धाव संख्या तर 3 धावा मिळतील. तब्बल 3 धावा मिळतील. आता कहाणी में ट्विस्ट. 3 धावांनी धावफलक पुढे चाललाय. फेकीसाठी 2 धावांची पेनल्टी आणि नो बॉलचा 1 रन म्हणजे तब्बल 3 धावा. धावसंख्या स्कोर कार्डवर 55 धावा. शेवटची चेंडू शिल्लक असतील या षटकातली 5 बॉलमध्ये रन बनवायचे या मॅचला जिंकण्यासाठी. 19 धावा. मॅच ऑन, गेम ऑन, टीव्ही ऑन ठेवा. हृदयाची धडधड वाढेल. गोलंदाज तयार. स्ट्रायकिंग इनला फलंदाज पाहायला मिळतोय साहिल. 2 चौकार 1 षटकार. आता औदुंबरच्या हातात चेंडू. वरती विकेटने पहिला बॉल ऑन साईडला उडवलाय. हो चांगलं टायमिंग. स्लॉट मधला बॉल पाठवले प्लॉटच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. ह्यूज. इट्स 6. काय फटका इथे सजवलाय. ताकद दाखवली, नजाकत दाखवली आणि त्यानंतर हरकत केली. बरकत मिळते. षटकार ठोकलाय. शेर की झलक सबसे अलग. साहिल नाम तो सुना होगा. आयकॉनच्या भूमिकेत मी का दाखल झालोय हे दाखवलं. माझी ताकद काय आणि त्यानंतर षटकार ठोकलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 61 धावा. चेंडू शिल्लक असतील 4. कान मंत्र दिला जातोय. आता चर्चा होईल. 4 बॉलमध्ये 13. व्हॉट मॅच. असं वाटलं होतं हा सामना एकतर्फी होईल परंतु यासाठी मी सांगितलं ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी. अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखला जातो क्रिकेट. कधी रंग बदलेल सांगता येत नाही. 4 बॉलमध्ये 13. गोलंदाज तयार. औदुंबर पुन्हा एकदा भिरकावलाय. हा बॉल देखील पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर लगावलाय टोला. मिळतोय चौकार. धावा मिळतील 4. माळ्याच्या चवीनं येडं केले सारं गावदार. भावानं थेट आणलाय ढगामधून षटकार. विश्वजित चषक 2024. आयोजक उदय भैया शिवकृष्ण परिवार. येस थँक्यू DJ. 3 बॉलमध्ये 9 धावांची गरज.
लहरों से डरकर नैया पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. वॉट बॅटिंग. 3 बॉल मध्ये 9 धावा बनवायचे आहेत. गोलंदाज तयार. साहिल आतापर्यंत तुटून पडलाय. पुढे टाकलाय बॉल. ड्राईव्ह केलाय. मिड ऑफ मध्ये खेळाडू नाहीये. एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. जोपर्यंत फेकी केली जाईल तोपर्यंत रन मिळतील. 2 भाग मिल्का भाग. रन गरजेचे आहेत. रन रन आणि रन. या 2 धावांनी धावफलक पुढे चाललाय. टीमची टोटल स्कोर कार्डवर 67 धावा. शेवटची 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावांची गरज असेल. 7 धावा. एकमेकांची साथ दिली. 2 चेंडू 7 धावा. मॅच आवडली असेल तर टाळ्या वाजवायला संकोच करू नका. वॉट मॅच. गोलंदाज तयार. ऑन साइडला बैठक शॉट. पाठवलाय बॉल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा मोठा फटका. केलाय प्रहार. षटकार येतोय. रन मिळतील 6. येडं केले सारं गावदार. भावानं थेट आणलाय ढगामधून षटकार. विश्वजित चषक 2024. आयोजक उदय भैया शिवनमित्र परिवार. येस थँक्यू विजय. षटकार ठोकला. एक पाय खाली वाकवला. बैठक शॉट. पेटन शॉट आणि पाठवलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बॉल मध्ये 1. वॉट मॅच. ज्या मायबाप क्रीडा रसिकांना हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी पुढच्या 1 बॉल साठी डोळे बंद करा. हृदयाची धडधड वाढली आहे. सिद्धनाथ स्पोर्ट चिनके की कोंगाई क्रिकेट क्लब कगनोळी. 74 धावांचं लक्ष आता दबाव असेल परंतु दबावात तर प्रेशर कुकरची देखील शिट्टी वाजते. गोलंदाज तयार. शेवटच्या बॉलवर एका धावेची गरज. हलक्या हाताने बॉलला स्टिअर केलाय. सिंगल प्राप्त केले आणि या मॅच मध्ये वॉट मॅच विजय संपादन केलाय टीम कोंगाई क्रिकेट क्लब कगनोळीने. सामना जिंकलाय आणि या मॅच मध्ये एकटा लढलाय. मॅच मध्ये आयकॉनच्या भूमिकेत साहिलने धावा काढले 40 आणि बॉल फेस केलेत 15. 3 षटकार 3 चौकार आणि हा सामना इथे फिनिश केलाय. वॉट मॅच. अभिनंदन टीम कोंगाई क्रिकेट क्लब कगनोळी. तर हार्ड लक सिद्धनाथ स्पोर्ट चिनके. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच वन अँड ओनली आयकॉन साहिल ठरलाय मॅन ऑफ द मॅच. तर टीम एस के फायटर्स आणि शंकरदादा माने स्पोर्ट्स. चला नेक्स्ट मॅचला सुरुवात होईल.